श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का? एखादी व्यक्ती, एखादा माणूस जर दिवसभर सतत खोटं बोलणे, लबाड वागणे, कोणाला फसवणे, अधर्माच्या वाटेवर चालणे, त्याच्याकडे मात्र लक्ष्मी लोळण घालते. त्याच्याकडे आलिशान गाड्या आहेत, बंगला आहे, संपत्ती आहे, आणि दुसरीकडे तुम्ही जे रोज देवाची पूजा करता, कोणाचंही मन दुखवत नाही, कष्टाने पैसा कमवता, तरीही तुमच्या पदरी फक्त संघर्ष आणि गरिबीच का? का तुमचं देवावरचं श्रद्धास्थान डळमळीत होत आहे? का तुम्हाला वाटते की देव अन्यायी आहे? थांबा, हा विचार करणं. आज मी तुम्हाला ते गुपित सांगणार आहे, जे खुद महादेव शिवशंभूने माता पार्वतीला सांगितलं. हे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल आणि तुमच्या जगण्याची दृष्टिकोन बदलेल. आज आपण कर्माच्या त्या लेखाचा उलगडा करणार आहोत, जो आजवर पडद्याआड होता. शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमची सर्व दुःख संपणार आहेत आणि तुमच्या मनातील अस्वस्थता कायमची मिटणार आहे. मैत्रिणींनो, काही जण असं म्हणतात की आमचे शेजारी इतका वाईट वागतो, लोकांची फसवणूक करतो, तरी तो श्रीमंत कसा? त्याची मुले चांगल्या शाळेत जातात, तो परदेशात फिरतो, आणि आम्ही स्वामीची इतकी सेवा करूनही अजून भाड्याच्या घरात का? का आमची मुलं आजारी पडतात? मैत्रिणींनो, तुमचे हे प्रश्न चुकीचे नाहीत, पण तुमची समजूत थोडी अपुरी आहे. आपण फक्त तेच पाहतो जे आपल्या डोळ्यांना दिसतं, पण देव ते पाहतो जे काळ लपून ठेवतो. आज आपण शिवपुराणातील त्या अत्यंत पवित्र आणि रहस्यमयी प्रसंगाकडे जाणार आहोत, जेथे माता पार्वतीने कैलास पर्वतावर महादेवाला हाच प्रश्न विचारला होता, जो आज तुमच्या मनात आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमची स्वामीवरील श्रद्धा पुन्हा जिवंत करणारा आहे. एक मिरेकल ठरणार आहे. जर तुम्हालाही मनापासून वाटतं की स्वामी किंवा महादेव तुमच्या पाठीशी आहेत, तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. महादेव माता पार्वतीला हसत म्हणतात, हे देवी, माणसाला या जन्मात जे मिळतं ते त्यांच्या केवळ या जन्माचं कर्माचं फळ नसतं, ते सृष्टीचं चक्र खूप मोठं आहे. मैत्रिणींनो, हे नीट समजून घ्या. आपण जेव्हा म्हणतो की एखादा पापी माणूस श्रीमंत आहे, तेव्हा आपण विसरतो की आत्मा अमर आहे आणि तो अनेक जन्माचा प्रवास करून इथे आला आहे. समजा एखादा माणूस बँकेत 10 कोटीची फिक्स डिपॉझिट FD ठेवतो आणि नंतर तो माणूस खूप वाईट वागायला लागतो, लोकांना शिवा देतो, चोरी करतो, तरीही बँक त्याचे पैसे कापणार नाही, कारण ते त्याने पूर्वीच जमा केलेले आहेत. जोपर्यंत त्या 10 कोटीचं व्याज आणि मुद्दल संपत नाही, तोपर्यंत तो श्रीमंतच राहणार. अगदी तसाच हे प्रारब्ध असतं. तो माणूस आज पाप करतोय, पण कदाचित त्याच्या मागच्या जन्मी त्याने इतकी पुण्यकर्म केली असतील, इतकी दाने केली असतील की त्या पुण्याचा डोंगर अजून कोसळलेला नाही. जोपर्यंत ते पुण्य संपत नाही, तोपर्यंत माता लक्ष्मी त्याच्याकडे राहण्यासाठी बांधील असते. नाशिकमधील एका जुन्या भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगते. तिथे एक खूप मोठा कापड व्यापारी होता. तो माणसांना अत्यंत तुच्छ लोकायचा, मजुरांचे पैसे बुडवायचा. लोक त्याच्याकडे बघून म्हणायचे, देव नसेलच असता तर याला कधीच धुळीला मिळवलं असतं. पण त्याचं शहरात एक वृद्ध संत राहायचे. त्यांनी एक भक्ताला सांगितलं, बाळा, हा व्यापारी आज जो माज करतोय तो त्याच्या मागच्या जन्मीचं कर्मामुळे. मागच्या जन्मी हा एक अत्यंत गरीब लाकूडतोड्या होता, पण त्याने स्वतःचं अर्ध जेवण एका भुकेल्या साधूला दिलं होतं आणि स्वतः उपाशी राहिला होता. त्या एका कर्माच्या पुण्याने आज तो या गादीवर बसला आहे. आणि मैत्रिणींनो, विधात्याचा न्याय बघा. बरोबर 5 वर्षांनी त्याच्या त्या पुण्याचा साठा संपला. एका चुकीच्या गुंतवणुकीत त्याची सर्व संपत्ती गेली. त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि ज्या मजुरांना तो हिणवायचा
त्यांच्या दयेवर त्याला जगावं लागलं. अंगावर शहारे येतात ना. आपण फक्त आजचा दिवस बघतो, पण माझा स्वामी तुमच्या पुढचा आणि मागचा असा 7 जन्माचा हिशोब ठेवतात. शास्त्रात विशेषतः महादेवानी माता पार्वतीला सांगितलं आहे की लक्ष्मी केवळ सोन्याच्या नाण्यात नसते. लक्ष्मीचे 2 चेहरे आहेत. एकाला म्हणतात श्री आणि दुसऱ्याला म्हणतात अलक्ष्मी किंवा कलीची लक्ष्मी. महादेव पार्वतीला म्हणतात की जेव्हा लक्ष्मी पापी माणसाकडून जाते तेव्हा ती सुख घेऊन जात नाही, तर ती स्वतःसोबत अहंकार, व्यसन, अशांती आणि आजारपण घेऊन जाते. ती लक्ष्मी दिसायला चमचमीत असते, पण ती त्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला आतून पोखरत असते. पापी माणसाचा पैसा हा कधीच शांतता देऊ शकत नाही. त्याच्या घरात पैसा असेल पण प्रेम नसेल, त्याच्याकडे छप्पर असेल पण झोप नसेल, त्याच्याकडे अन्न असेल पण त्याला भूक नसेल किंवा त्याला ते खाता येणार नाही. समर्थांनी दासबोधातही सुचवलं आहे की स्वामी वाणीतील म्हटलंय, कष्टाविना फळ नाही आणि पापाचा पैसा टिकणार नाही. लक्षात ठेवा, लक्ष्मी चंचल आहे पण कर्माचा ठसा कायमचा आहे. तुमच्या मनात येतं ना की देव पापी माणसाला लगेच शिक्षा का देत नाही. महादेव कैलासावर पार्वतीला म्हणतात, ही प्रिये, मी कुणालाही शिक्षा द्यायला उतावीळ नसतो. मी त्याला सुधारण्याची संधी देतो. समजा एखादा पतंग आकाशात खूप उंच जातोय. आपल्याला वाटतं की तो स्वतंत्र आहे, तो वाऱ्याशी खेळतोय, पण त्याची दोरी खाली कोणाच्या तरी हातात असते. देव पापी माणसाला खूप उंच जाऊ देतो. त्याला वाटतं की तो देवापेक्षाही मोठा झाला आहे, पण देव त्याची दोरी ढिली सोडतो, जेणेकरून तो त्याच्या कर्माचा सर्वोच्च शिखरावर जाईल. आणि जेव्हा त्याचा पापाचा घडा भरतो तेव्हा देव ती दोरी जोरात ओढतो. मग तो माणूस इतक्या वेगाने जमिनीवर आदळतो की त्याला सावरण्यासाठीही जागा उरणार नाही. हे गरुड पुराणात स्पष्ट लिहिलेलं आहे की अधर्मी माणसाचा विनाश हा शांततेत नसतो. तो अत्यंत भयानक आणि उघड्या डोळ्यांनी पाहण्यासारखा असतो. जर तुमच्या आयुष्यात आज संघर्ष आहे, तुमचं काम अडकतंय, तर समजा देव तुम्हाला पॉलिश करतोय, तुम्हाला हिरा बनवतोय. आणि जर एखादा वाईट माणूस बिनधास्त सुखात आहे, तर समजा देव त्याची दोरी ढिली सोडतोय, जेणेकरून त्याचा शेवट अटळ आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की अन्याय होतोय, तेव्हा काहीही चुकीचं पाऊल उचलू नका. रोज सकाळी उठल्यावर देवापुढे दिवा लावा आणि ओम श्री लक्ष्मी प्रपद्ये या मंत्राचा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करा. तुमची लक्ष्मी सात्विक राहील आणि तुमच्या घराचा पाया मजबूत करेल. महादेव पार्वतीला म्हणतात, पार्वती, जो माझा खरा भक्त आहे त्याला मी सोन्याच्या ताटात जेवण देण्याआधी त्याच्या मन सोन्यासारखं करतो. तुम्हाला पैसा का मिळत नाही? कारण कदाचित तुम्ही अजून तयार नाही आहात. समजा एका 5 वर्षाच्या मुलाने मागितलं की मला तलवार हवी आहे, तर बाप त्याला ती देईल का? नाही, कारण ती त्याच्यासाठी घातक ठरू शकते. तसेच देव तुम्हाला श्रीमंत करण्याआधी तुमची पात्रता तपासतो. तो बघतो की जर उद्या तुम्हाला करोडो रुपये मिळाले तर तुम्ही गरिबांना विसरणार तर नाही ना? तुम्ही सर्वांची सेवा सोडणार तर नाही ना? पापी माणसाकडे लक्ष्मी लवकर येते, कारण देवाला माहिती असतं की हा कधीच सुधारणार नाही. म्हणून त्याला या जगाचं क्षणभंगूर सुख देऊन देव स्वतःला त्याच्यापासून लांब करून घेतो. पण तुम्ही देवाची लाडके आहात, म्हणून तो तुम्हाला प्युरिफाय करण्यासाठी तावून सुलाखून काढतोय. मैत्रिणींनो, विचार करा, रात्री शांत झोप लागते ना, ताटात जे काही आहे ते गोड लागते ना, मग तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात, ज्याला 10 लाखाचा बेडवर झोपण्यासाठी गोळ्या घ्यावा लागत नाही. श्रीमंत असूनही भिकारीच आहे. पटते ना तुम्हाला? गरुड पुराणात एक खूप भयानक पण सत्य गोष्ट लिहिली आहे. तिथे लिहिलंय की जो अधर्माने कुणाला तरी रडवून किंवा कुणाची तरी संपत्ती हडपून धन कमवतो, त्याच्या पुढच्या 10 पिढ्या त्या पापाचं फळ भोगतात. उपाय: जर तुम्हाला
वाटत असेल की तुमच्या कष्टाचं फळ कोणीतरी हिरावून घेते तर घाबरू नका. दर गुरुवारी स्वामी समर्थाच्या केंद्रात जाऊन किंवा घरी स्वामीच्या फोटोसमोर बसून श्री स्वामी समर्थ मंत्राच्या किमान 21 माळा करा. शक्य असल्यास गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचे वाचन करा. तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होईल आणि कष्टाचा पैसा तुमच्या घरात टिकू लागेल. महादेव पार्वतीला समजावतात की लक्ष्मी ही चंचल असली तरी ती विष्णू किंवा नारायण यांच्या भक्तांच्या चरणाशी गुलाम बनून राहते. पापी माणसाकडे लक्ष्मी ही फक्त मसाना लक्ष्मी असते. ती येते आणि जाताना स्मशान शांतता सोडून जाते. पण जिथे स्वामींची सेवा असते, जिथे नामस्मरण असतं, तिथे लक्ष्मी महालक्ष्मी म्हणून येते. ती थोडी उशिरा येईल, ती तुमची परीक्षा घेईल, पण एकदा का ती तुमच्या घरात स्थिर झाली की ती तुमच्या 7 पिढ्यांना पुरून उरते. म्हणूनच संतांनी सांगितले, पैसा कमवा पण तो देवाच्या साक्षीने कमवा. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओतून आपल्याला काय काय शिकायला मिळालं? पापी माणसाची श्रीमंती ही त्यांच्या संपत आलेल्या पुण्याचा शेवटचा दिवा आहे, जो विझण्यापूर्वी खूप फडफडतो. सात्विक लक्ष्मी जी कष्टाने येते, ती उशिरा येते, पण तुमच्या पिढ्यानपिढ्या सुखात ठेवते. कर्माचा हिशोब महादेव आणि स्वामी नक्कीच घेतात. तिथे कुणाचीही शिफारस चालत नाही. उपाय: जर तुम्हाला आयुष्यात खूप अडथळे येत असतील तर आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटोकडे बघून 10 मिनिट ओम नमो भगवती वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ जप करा. तुमची सर्व अस्वस्थता स्वामी स्वतःकडे घेतील. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.